Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. मला एकदम डबरी करून देतात आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला. मी त्यांना जर मनापासून वोट करते ना तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथून कोणी चालवू नाही शकत. डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचा प्रश्न आणि मराठी माणसांवरील कथित अन्यायाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापलाय. मराठी तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव थेट डोंबिवलीत पोहोचले. डोंबिवलीमध्ये एक मराठी तरुणी शॉर्मा विक्रीचा व्यवसाय गाडीवरून करत असून पालिकेकडून केवळ तिच्याच गाडीवर कारवाई केली जाते असा आरोप तिनं केला. दुसरीकडे स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात असलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मोकळं रान दिलं जात असल्याचाही आरोप तिच्याकडनं करण्यात आला आहे. तिथे सगळे पेवडे लोक बसतात. मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतो माझ्याकडून रोज. विदाऊट पैसे पण लावून देणार नाही. जागेवाली स्वतःला शाली समजणार आहे. भैया लोक स्वतःला शाली समजणार. पाठी माझे एकटीचा धंदा बंद करणार ना दादा. पाठी लावून काढणार ना. हसणार माझ्यावर. माहिती आहे का तुम्हाला? मला तुम्ही टपरी टाकून द्या, त्यावर राज ठाकरे यांचा फोटो लावून द्या अशी भावनिक मागणी करतानाचा त्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. राज साहेबांनी सांगितलं म्हणूनच मी इथं तुला भेटायला आलोय असं सांगत अविनाश जाधव यांनी त्या तरुणीची बाजू ऐकून घेतली. त्यांचं म्हणणं असं की तुमचं सिलेंडर आहे 150 मीटरच्या आत आहे. मी म्हटलं हे रेग्युलेशन फक्त मुलंच लागू होतात. बाकी त्यांना लागणार का? पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, 2 वडापाववाले आहे. सर्वांचे सिलेंडर चालतात. सर्वांचे 2 सिलेंडर चालतात. मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय. नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद. असं होऊ शकत नाही. या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाली समजणार आहे. भैया लोक स्वतःला शाली समजणार. पाठी माझे एकटीचा धंदा बंद करणार ना दादा. पाठी लावून काढणार ना. हसणार माझ्यावर. माहिती आहे का तुम्हाला? हे बघा, हे कुठं विकणार आहे. हे इथं बघा, इथं बघा. इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात. इथे सगळे पेवडे लोक बसतात. ते याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. नाही घेतात दादा. बरोबर येऊ. हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात. सर्वांचे जातात. पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? काम तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, हे भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राज साहेबांनीच पाठवलं तुला भेटायला. मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच चालवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलं. त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सगळे पाठवलं. गाडी टाका मी बघ. मी ह्याच्यात एक पॉईंट आउट करू शकते दादा. आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो. ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी, रोज सर्वांच्या धंदे बंद करायला. हा, तर ऐका ना, इलेक्शनचं टाइम संपला, मी जेसीपी घेऊन फिरतो. आता माझ्याकडे व्हिडिओ एक प्रूफ आहे. काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून. सर्वांचे धंदे चालू. आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या. गॅरंटी सांगते, हे जे इथे जे धंदे लावतात 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल. हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर नाही. रोज दिसेल दादा तुम्हाला. रोज. मी कसं येऊन मी तर रोज कंप्लेंट टाकू दादा? रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा. हे रोज लावते. माझ्याकडून लिहून घेण्याचं. मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. तुला आंदोलन करायचं. मी जेवढं सांगतो तेवढी प्रोसेस. तुझी एक टपरी बनव, टपरी लाव. उद्यापासून रोज धंदा करायचा. काही अडचण राहू द्या आहेत. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे. थोडं सटका दादा, थोडं सटका. थोडं 1 मिनिट सटका. हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली, अशी आडवी टपरी टाकली. ह्याला चिपको. हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा मग मी इथं बसवते. त्याच्यावरती लाव. ओके, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव. ठीक आहे. त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही. जी आहे का आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे. बरोबर आहे. बरोबर. एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवली. ठीक आहे. बाकी आयुक्तांची साहेब बोलतो. ठीक आहे. जाऊ. रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. मराठी माणूस हा रडत नाही. त्यामुळे बिंदास रडायचं नाही. कोणी आलं आपल्या टीमला बोलव. हे सगळे तुझ्या सोबत आहे.
तरी काही अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं, तर मला फोन करा, तर मला ठाण्यावर यायला अर्धा तास लागेल. चालेल. अर्धा तास येईल. याच्या पुढे मला तुझा एकही लढतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठी विरुद्ध परप्रांतीय हा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय.